लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञानावर आधारित ही चाचणी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। प्रश्न पहिला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? पर्याय 1 सांगली, 2 सातारा, 3 कोल्हापूर, 4 मुंबई। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 सांगली। प्रश्न दुसरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या साली झाला? पर्याय 1 1820, 2 1956, 3 1969, 4 1920। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 1920। प्रश्न तिसरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव काय आहे? 1 नामदेव, 2 तुकाराम, 3 ज्ञानेश्वर, 4 रामेश्वर। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 तुकाराम। प्रश्न चौथा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे किती दिवस शाळेत गेले? पर्याय 1 2 दिवस, 2 3 दिवस, 3 1.5 दिवस, 4 4 दिवस। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 1.5 दिवस। प्रश्न पाचवा, 1961 साली अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला? 1 मृत्युंजय, 2 ययाती, 3 गीतारहस्य, 4 फकीरा। बरोबर उत्तर आहे 4 फकीरा। प्रश्न सहावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू केव्हा झाला? 1 1969, 2 1985, 3 1996, 4 1958। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 1969। प्रश्न सातवा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या गावी झाला? पर्याय 1 वाटेगाव, 2 चिखली, 3 यावली, 4 कोरेगाव। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 वाटेगाव। प्रश्न आठवा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय होते? पर्याय 1 पार्वतीबाई, 2 वालूबाई, 3 लक्ष्मीबाई, 4 राधाबाई। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 वालूबाई। प्रश्न नववा, अण्णाभाऊ साठे यांना कोणती पदवी दिली आहे? 1 महात्मा, 2 राजर्षी, 3 लोकशाहीर, 4 लोकमान्य। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 लोकशाहीर। प्रश्न 10वा, माझी मैना गावाकडे राहिली ही प्रसिद्ध लावणी कोणी लिहिली? 1 राम जोशी, 2 अण्णाभाऊ साठे,
3 होनाजी बाळा, 4 अनंत फांदी. बरोबर उत्तर आहे पर्याय 2 अण्णाभाऊ साठे. प्रश्न 11वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय 1 श्यामराव, 2 तुकाराम, 3 शंकरराव, 4 भाऊराव. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 भाऊराव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.